ही वेळ दिलेली आहे आणि ह्या शास्त्र अभ्यासामध्ये मागच्या काही आठवड्यापासून मी तुम्हाला एपफ्रासच्या जीवनातनं तुमच्या संगती बोलत होतं की एपफ्रासचं जीवन काय आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी एपफ्रासच्या जीवनातनं तुमच्या संगती बोललो, तुम्हाला शिकवल्या. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो आणि मला असं वाटलं की आता एका नवीन विषयाकडे मी तुमच्या संगती जावं आणि हा विषय कदाचित मी मंडळीमध्ये खूप वेळा बोललेलो आहे, काही पण वेगवेगळ्या रीतीने मी त्याला बोललेलो आहे. पण आज ह्या शास्त्र अभ्यासामध्ये मी ज्यावेळेस अभ्यास करणार आहोत ह्या विषयाकडे मी पुन्हा हात घालणार आहे. पुढच्या काही आठवडे आम्ही ह्या विषयावर अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये हा जे शीर्षक आहे हू आय एम इन क्राइस्ट, ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे. हू आय एम इन क्राइस्ट, ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे, ह्या विषयावर आपण पुढचे काही आठवडे अभ्यास करणार आहोत. कारण जर मला कळालं की मी ख्रिस्तामध्ये कोण आहे, माझी आयडेंटिटी काय आहे, देवाने मला कशासाठी निर्माण केलं आणि मी आज काय, बऱ्याचशा वेळेस आम्हाला माहीत नसतं मी काय आहे. बऱ्याचशा वेळेस आम्हाला माहीत नसतं की माझ्याकडे काय आहे, माझं स्थान काय, माझं पद काय, मी कोण आहे. मला सांगू द्या, मी कोण आहे म्हटल्यानंतर बऱ्याचशा वेळेस आम्हाला असं वाटतं की मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही तुमचं नाव सांगाल. हो ठीक आहे, ही आमची नाव, ही आमची जगासाठी ओळख आहे. पण आमची खरी ओळख ख्रिस्तामध्ये आम्ही जी आहोत ती खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी ख्रिस्तामध्ये कोण आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे हे आम्हाला ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराचं वचन आहे देखील आम्हाला मार्गदर्शन करतं की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होता. ज्ञानाच्या अभावी परमेश्वराचं ज्ञान किंवा आम्ही कोण आहो याचं ज्ञान नसल्यामुळं बरेचसे लोक आज हरलेलं जीवन, पराजयाचं जीवन, निराशेचं जीवन, बंधनाचं जीवन, कमतरतेचं जीवन ते जगत आहे. पण जर मला कळालं ना की मी कोण आहे आणि माझ्याकडे काय आहे, मी काय करू शकतो, माझ्यामध्ये देवाने काय सामर्थ्य दिलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला फक्त हे सांगणार नाही की आम्ही कदाचित, जसं मी तुम्हाला सुरुवातीला ह्या वर्षाच्या सुरुवातीला जे नवीन वर्षासाठी प्रभूने आम्हाला वचन दिलं होतं की देव ह्या वर्षामध्ये नवीन गोष्ट करणार आहे, ही नवीनच गोष्ट झाली होती की आम्ही लॉकडाऊनमध्ये आहोत. लॉकडाऊनमधनं आम्ही ऑनलाईन सेवा घेत आहोत. आम्ही झूमद्वारे आम्ही प्रभू संगती एकत्र होत आहे. हे नवीनच झालं, आता माहीत नाही कसं, पण परमेश्वर नवीन नवीन माध्यम, नवीन नवीन गोष्टीद्वारे आम्हाला चालवत आहे. आणि ज्यावेळेस मी सुरुवातीला तुमच्या संगती मी बोललो की आम्हाला देवाने ख्रिस्त येशूच्या ठायी नवी उत्पत्ती केलेलं, आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्त येशूच्या ठायी मी नवी उत्पत्ती आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात तिथं घेऊन त्या वचनाकडे पण मी तुम्हाला घेऊन जाईन. मग तुम्हाला मी सांगितलं की नवीन आयडेंटिटी आम्हाला मिळाली, नवीन ओळख आम्हाला मिळालं, नवीन घर आम्हाला मिळालं, नवीन रिलेशन आम्हाला मिळाले, नवीन नवीन गोष्टी नवीन जन्माच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला जे सांगतं की आम्ही ख्रिस्त येशूच्या ठायी नवी उत्पत्ती आहो. आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की नवी उत्पत्ती म्हणजे काय किंवा मी कोण आहे, माझं आयडेंटिटी काय आहे, माझी ओळख काय. कारण जर मी खऱ्या रीतीने माझी ओळख करून घेतली तर मला सांगू द्या, आम्ही एक ख्रिस्ती विश्वासाचं जीवन, एक बलशाही जीवन जगू, आम्ही एक अद्भुत जीवन जगू, एक सामर्थ्याचं जीवन जगू, एक विजयशाली जीवन जगू. आणि म्हणून आज आम्हाला कळण्याची गरज आहे की मी कोण आहे, माझी आयडेंटिटी काय आहे, माझ्याकडे परमेश्वराने काय दिलेलं आहे, मी काय करू शकतो, हे तुम्हाला मला समजणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा वेळेस आम्ही नावाला कदाचित म्हणू शकतो की जसं मी नेहमी सांगतो, माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबामध्ये झाला, पण मला ख्रिस्ताची ओळख नव्हती, मी ख्रिस्ताचा अनुभव घेतला नव्हता, मी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी करत होतो, चुकीच्या बंधनामध्ये मी अडकून गेलो होतो. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मी माझा तारणार म्हणून स्वीकारलं, त्यावेळेस नसताना माझा नवीन जन्म झाला आणि त्यानंतर नवीन नवीन गोष्टींना मी अनुभवायला लागलो. म्हणून मला सांगू द्या की आम्ही हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे की मी ख्रिस्तामध्ये कोण आहे, माझी आयडेंटिटी काय, माझी ओळख काय आहे. कारण जर मी ते कळून घेतलं तर मी योग्य मार्गामध्ये चालेल, मी आशीर्वादाचं जीवन जगेल. म्हणून पुढच्या काही आठवड्यामध्ये आम्ही ख्रिस्तामध्ये आमची ओळख काय आहे किंवा मी कोण आहे ह्या संबंधी आम्ही अभ्यास करणार आहोत. एफिसकरास पत्रामध्ये जाऊया. एफिसकरास पत्राचा 2रा अध्याय आणि 10व्या वचनाकडे आपण जाऊया. एफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 10. एफिसकरास पत्राचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. तिथं असं लिहिलं, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा मी वाचतो, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असं आपण त्याची हस्तकृती आहोत. ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले आपण त्याची हस्तकृती आहोत.
ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवा म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवली. तुम्ही मी कोण आहात? तुम्ही मी देवाची हस्तकृती आहोत. ख्रिस्त येशूच्या ठाई देवाने तुम्हाला मला निर्माण केलं. तुम्ही मी देवाची हस्तकृती आहोत. देवाने तुम्हाला मला त्याच्या हाताने बनवलेलं आहे आणि तुम्ही मी देवाची वन ऑफ द बेस्ट हस्तकृती आहात. तुम्ही देवाची सर्वोत्तम हस्तकृती आहात. तुम्ही देवाच्या द्वारे बनवलेलं गेलेलं आहे आणि मी देवाची सर्वात मौल्यवान आणि अद्भुत हस्तकृती. बायबल आम्हाला सांगतं की देवाने तुमची माझी घडवणूक, तुमचे माझं निर्माण अद्भुत रीतीने घडवलेलं आहे. तुमची माझी घडवणूक अद्भुत रीतीने झालेली आहे. स्वतः 139 मध्ये असं लिहिलं की भयानक रीतीने परमेश्वराने तुम्हाला मला बनवलेलं. तुम्ही मी त्याची हस्तकृती आहोत. देवाने तुम्हाला बनवलं. तुम्ही मी कदाचित आम्ही म्हणू की अपघाताने आम्ही ह्या जगामध्ये आलेलो. मला माहीत नाही की माझ्या जीवनामध्ये काय आहे, जीवनाचा अर्थ काय. मला सांगू द्या, तुम्ही अपघाताने ह्या जगामध्ये आलेला नाही आहे. तुम्ही ॲक्सिडेंटली इथं आलेला नाही आहे. तुम्ही देवाच्या परिपूर्ण योजनेने ह्या भूतलावर आलेला आणि तुम्ही मी देवाची सर्वात उत्तम हस्तकृती आहात. माझ्या सांगते म्हणाल का, मी देवाची हस्तकृती आहे. मी देवाची हस्तकृती आहे. देवाची हस्तकृती म्हणजे काय माहिती आहे का? देवाने तुम्हाला मला घडवलं. देवाने तुम्हाला मला बनवलं. देवाने बनवलं. देवाने तुमची घडवणूक केली. देवाने तुम्हाला बनवलं. जसं एखादा कुंभार एखादं पात्र तयार करतो, भांडं तयार करतो आणि तो स्वतःच्या इच्छेमध्ये, स्वतःच्या प्रतिमेमध्ये किंवा स्वतःला जर वाटतं तशा रीतीने तो त्या व्यक्तीला त्या भांडं तयार करतो. त्याच्या मनामध्ये ती एक इमेज असते. तसे देवाने तुमची इमेज तयार करून ठेवली होती आणि त्या इमेजमध्ये देवाने तुम्हाला मला बनवलं. तुम्ही मी देवाची सर्वोत्तम हस्तकृती आहे. देवाची सर्वात चांगली हस्तकृती आहे. म्हणून मला असं एक उत्तेजन द्या, कधीच स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःला कधीच कमकुवत बघू नका. स्वतःला असं म्हणू नका. मी खूप लोकांना भेटलो आणि भेटलं असल्यानंतर त्यांचं एक वक्तव्य मला ऐकायला येतं, पास्टर मला माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. मी काहीच अर्थ नाही माझ्या जीवनाला. मला नाही माहीत मी असंच का बनवलेलं आहे. मला असंच का बनवलं. मी खूप लोकांना भेटलं असताना हा एक प्रश्न किंवा हे एक विचार, मला देवाने असंच का बनवलं. मला असंच का बनवलं. मला ह्या ठिकाणामध्ये जन्म का नाही दिला. मला असंच रीतीने कदाचित काही वेळेस काही लोक जे ब्लॅक असतात, काळे असतात, त्यांना असं वाटतं की गोऱ्या जणांकडे बघितल्यानंतर ते म्हणतात की देवा मला तू गोरं का नाही बनवलं. गोरे लोक प्रयत्न करतात काळे होण्याचा. काळे लोक विचार करतात की गोरं होण्याचा. आणि मग बऱ्याचशा रीतीने पण मला सांगू, तुम्ही गोरे असा, काळे असा, तुम्ही बुटके असा, उंच असा, तुम्ही कोणीही असा, कसेही असा, देवाने तुम्हाला मला बनवलेलं आहे. तुम्ही त्याची हस्तकृती आहात आणि सर्वोत्तम आहात. म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आरशासमोर जा, स्वतःला बघू नका असं की माझ्यामध्ये काही सुंदरता नाही, मी चांगलं नाही आहे, माझ्यामध्ये दिसण्यासाठी काय नाही, मनोहर काही नाही. मला सांगू द्या, देव ज्यावेळेस तुमच्याकडे बघतो ना, देव म्हणतो की ही माझी सर्वोत्तम हस्तकृती आहे. ही माझी सर्वात चांगली हस्तकृती आहे. ह्याला मी माझ्या प्रतिमेमध्ये बनवलेलं आहे. मला सांगू द्या, स्वतःला कधीच कमी लेखू नका. बायबल असायला सांगतं की येशू ख्रिस्ताच्या टाई निर्माण केलं, आपण त्याची हस्तकृती आहोत. देवाने स्वतः त्याच्या हाताने, तुम्ही म्हणाल नाही माझ्या आईच्या पोटी माझा जन्म झाला, पण आमचा जो पूर्वज होता, जो आदाम, त्याला परमेश्वराने मातीपासून घडवलं आणि त्याच्यापासून आमची त्यापासून ह्या वंश चालू झाला. त्यापासून मनुष्य मात्र सुरू झाले. पण ती घडवणूक परमेश्वराने तिथं केली आणि परमेश्वराने, बायबल असं सांगतं की देवाने आदामान हवेला आपल्या प्रतिरूपामध्ये आपल्यासारखं बनवलं. म्हणजे देवाच्या मनामध्ये एक चित्र होतं की माझ्यासारखं मनुष्याला बनवायचं आणि मग परमेश्वराने मनुष्याला घडवलं. म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही देवाची हस्तकृती आहात. तुम्ही देवाची सर्वात महत्त्वाची हस्तकृती आहे. कदाचित आमच्या जीवनामध्ये कमकुवतपणा असेल, कदाचित काही अशक्तपणा आमच्या शरीरामध्ये असेल, मला सांगू द्या, तरीही तुम्ही मी देवाची हस्तकृती आहे. का? कारण ही वेगवेगळ्या कठीण गोष्टी किंवा गोष्टी आमच्या जीवनामध्ये का आला, कारण त्याचं मूळ कारण होतं पाप. पण देवाची परिपूर्ण इच्छा होते की तुम्ही मी सुंदर असावं, उत्तम असावं आणि तुम्ही मी देवाची हस्तकृती आहात. आणि देवाने तुम्हाला मला त्याच्या ठाई बनवलेलं आहे. त्याच्या ठाई बनवलेला. पण प्रॉब्लेम कुठे झाला? ज्यावेळेस मनुष्यामध्ये पाप आलं, पाप आल्यानंतर जी सर्वोत्तम हस्तकृती होती, त्या पापामुळं त्याच्या जीवनामध्ये कमकुवतपणा आला. त्याच्या जीवनामध्ये प्रश्न आले
अडचणी आल्या, समस्या आल्या आणि जी योजना होती परमेश्वराची की त्यापासून तो मनुष्य परावृत्त झाला किंवा त्या योजनेपासून मनुष्य वेगळीकडे झाला आणि पापामुळं आज आम्ही पाहतो की वेगवेगळे आजार, वेगवेगळ्या समस्या, डिफॉल्ट तयार झाला पापामुळं. पण प्रभूची स्तुती असो की देवाने मनुष्यावर प्रेम केलं. आम्हाला योहान 3:16 सर्वांना पाठ आहे, आम्हाला सर्वांना योहान 3:16 पाहिजे पाठ आहे. ते असं सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाची योजना काय होते? आम्ही पापामध्ये होतो, देवाची हस्तकृती देवाने निर्माण केलेली, पण पापामुळं त्याच्या जीवनामध्ये गोंधळ आला. पण देवाने पुन्हा त्याचं प्रेम आमच्यावर प्रगट केले की त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला. एक पूर्ण देव, पूर्ण मानवाच्या रूपामध्ये तो ह्या पृथ्वीवर आला. कशासाठी आला? पुन्हा एकदा आम्हाला देवाबरोबर संबंध आणण्यासाठी. आज मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहोत हे ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे, माझी घडवणूक कशी झालेली आहे. माझी घडवणूक कशी झालेली आहे? देवाने तुम्हाला मला 3 गोष्टीमध्ये बनवलेलं आहे. 3 गोष्टीमध्ये. पहिला, आत्मा, जीव आणि शरीर. पुन्हा एकदा सांगतो, आत्मा, जीव, शरीर, स्पिरिट, सोल, बॉडी. आता जे तुम्हाला मला ते दिसतंय ते माझं शरीर आहे, तुमचं माझं शरीर आहे की जे मी एकमेकांना बघू शकतो. आमचा जीव दिसत नाही, आमचा आत्मा पण दिसत नाही. पण मला सांगू द्या, देवाने ज्यावेळेस आदामाला बनवलं होतं तर आत्मिक व्यक्ती बनवलं होतं, पण पापामुळं ते आत्मिकता निघून गेली, आत्मिकता मरण आलं, आत्म्यामध्ये तो मरण पावला. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, प्रभू येशू ख्रिस्ताला जो कोणी व्यक्ती तारणारा म्हणून स्वीकारतो, बायबल असं सांगतं की त्याचा नवीन जन्म होतो. इज बॉर्न अगेन. नवीन जन्म होतो. नवीन जन्म कुठं होतो? शरीरामध्ये होत नाही, तर तो आत्म्यामध्ये होतो. आम्ही आत्म्याद्वारे जन्म पावतो. मी थोडक्या वेळानंतर मी तुमच्या सांगते परत त्याच्यामध्ये बोलल. पण तुम्हाला मला आत्म्यामध्ये मी कोण आहे, ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे, म्हणजे माझी आयडेंटिटी कुठं असणार आहे माहिती आहे का? माझ्या आत्म्यामध्ये. आत्म्यामध्ये मला कळणार आहे की मी ख्रिस्तामध्ये कोण आहे. शरीरामध्ये मला ते ह्या भूतलावर प्रगट करावं लागणार आहे. विचारांमध्ये स्वतःला मला तयार करावं लागणार की मी ख्रिस्तामध्ये कोण आहे. येशू ख्रिस्ताने ह्याचं उदाहरण देण्यासाठी की ख्रिस्तामध्ये मी कोण आहे किंवा मी ख्रिस्तामध्ये काय आहे ह्याचं उदाहरण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक उत्तम उदाहरण वापरलं. ते आम्हाला योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. आपण जाऊया योहानाचा 15 अध्याय, जॉन चॅप्टर 15. तिथं द्राक्षवेल आणि फाट्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलेलं आहे. योहान याचा 15वा अध्याय आणि 1 ते 5 वचन, जॉन चॅप्टर 15 वर्स 1 to 5, त्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आता ख्रिस्तामध्ये माझं राहणं किंवा माझं जीवन काय आहे हे समजण्यासाठी हा एक उदाहरण परमेश्वराने तुम्हाला मला दिलेलं आहे आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मीच खरा द्राक्षवेल आहे. जॉन 15 वर्स 1 to 5. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही. ख्रिस्तामध्ये काय आहे किंवा ख्रिस्तामध्ये राहणं काय किंवा ख्रिस्तामध्ये मी कोण आहे हे ओळखण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक खूप चांगलं उदाहरण आम्हाला दिलेलं आहे. द्राक्षवेल आणि फाटा. द्राक्षवेल आणि फाटा. आम्ही द्राक्षवेलीला बघितलं, फाट्याला जर बघितलं तर मला सांगू द्या, फाटा जर द्राक्षवेलीपासून वेगळा झाला तर ते फाट्यामध्ये जीवन राहत नाही. जीवन राहत नाही. जोपर्यंत तो फाटा द्राक्षवेलीमध्ये आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये जीवन आहे. आणि तेच येशू ख्रिस्त तुम्हाला मला या ठिकाणामध्ये सांगत आहे. जोपर्यंत मी त्या, आता हा द्राक्षवेल कोण आहे? तो द्राक्षवेल येशू ख्रिस्त आहे आणि मी फाटा आहे. जोपर्यंत मी त्या वेलामध्ये, त्या फाटा वेलामध्ये जोपर्यंत राहत नाही, ती द्राक्षवेलीमध्ये राहत नाही, तोपर्यंत फाट्याची ओळख होत नाही. मला सांगू द्या, ज्यावेळेस तो फाटा तोडून पडला जातो त्यावेळेस असं बोललं जातं, तो फाटा बोलत नाही, हा द्राक्षवेलीचा फाटा. द्राक्षवेलीचा फाटा किंवा कुठला फाटा पडला तर त्या झाडाचा फाटा बोललं जातं. जर मी द्राक्षवेल आहे तर मी त्या फाटा जो आहे
तो द्राक्षवेली संगती जोडला गेला पाहिजे. आणि हे ख्रिस्तामधलं जीवन आहे. मी त्याच्यामध्ये आणि तो माझ्यामध्ये, मी त्याच्यामध्ये आणि तो माझ्यामध्ये, हे आत्मिक सत्य आहे. ज्याला हे आत्मिक सत्य समजलं की मी ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, त्याला सगळं काही कळालं. ह्या ठिकाणामध्ये 3 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सांगती माझ्या सांगती बोलत आहे. 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली महत्त्वाची गोष्ट योहान 15 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये ख्रिस्तामध्ये राहण्याविषयी काय बोलत आहे? मी त्याच्याशी जोडलेलो आहे, मी त्याच्या संगती आय एम कनेक्टेड विथ हिम. मी येशू संगती, मी त्या वेली संगती जोडलेलो आहे, मी त्याच्या संगती जोडलेलो आहे. सेकंड थिंग, मी त्याच्यामध्ये व तो माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये आणि तो माझ्यामध्ये राहतो. सर्वात मोठं एक आनंदाची गोष्ट ही, मी त्याच्यामध्ये राहतो आणि तो माझ्यामध्ये राहतो. मी ख्रिस्तामध्ये राहतो आणि ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. म्हणजे ह्या जगाला तुमच्या माझ्या जीवनातनं कोण दिसणार आहे? ज्यावेळेस लोक तुमच्याकडे बघतील, तुमच्या जीवनातनं लोकांना ख्रिस्त दिसेल. तुमच्या वागण्यातनं, माझ्या वर्तणुकीतनं लोकांना ख्रिस्त दिसेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मी त्याच्या संगतीत जोडलेलो आहे, मी त्याच्यामध्ये राहतो, तो माझ्या संगतीत, तो माझ्यामध्ये राहतो. जर तो माझ्यामध्ये राहतो तर मी पुष्कळ फळ देणार आहे, मी पुष्कळ फळ देणार. आणि हे फळ काय आहे? माझी वर्तणूक आहे, माझी वर्तणूक आहे, माझं चालणं आहे, माझं जीवन जगणं आहे. आणि म्हणून जो कोणी त्या द्राक्षवेली संगतीत जोडलेला, हे सत्य आहे. ख्रिस्तामध्ये राहणं, ख्रिस्तामधली माझी ओळख काय आहे? तर पहिली महत्त्वाची गोष्ट, मी जोडलो गेलेलो आहे. द्राक्षवेलीला फाटा जोडला गेलेला आहे. द्राक्षवेल आणि फाटा दोघं एकमेकांबरोबर राहतात. म्हणजे मी ख्रिस्तामध्ये राहतो, ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये मी राहतो, म्हणून मी फळ देणारा. आणि तिथं असं लिहिलं की तो पुष्कळ फळ देतो. पुष्कळ फळ म्हणजे काय? की तो आशीर्वादातून आशीर्वादामध्ये, गौरवातून गौरवामध्ये, सामर्थ्यातून सामर्थ्यामध्ये, अद्भुतेमधनं अद्भुतामध्ये तो जातो. कारण मी त्याच्यामध्ये जोडलं गेलेलो आहे, मी त्याच्या संगतीत जोडलं गेलेलं आहे. हे सत्य. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला 15व्या अध्यायामध्ये सांगतो की आम्ही ख्रिस्तामध्ये राहणं काय, किंवा ख्रिस्तामध्ये मी कोण आहे, ख्रिस्तामध्ये माझी ओळख काय राहणार आहे. 2 कोरिन्थियन्सपत्र 5 अध्याय 17 वचन, 2 कोरिन्थियन्स चॅप्टर 5 वर्स 17. हे वचन आमच्या सर्वांना पाठ असेल. आणि हे वचन असं सांगतं, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो 2 कोरिन्थियन्स चॅप्टर 5 वर्स 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवे झाले आहे. प्रेज द लॉर्ड. जर कोणी ख्रिस्त येशूच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. आता नवी उत्पत्ती आम्ही कसं बनतो? नवी उत्पत्ती आम्ही कसं बनतो? हा जो नवीन हा शब्द जो वापरला गेलेला आहे, नवीन हा शब्द तिथं जो वापरला, न्यू क्रिएशन, नवीन म्हणजे काय? नवीन हा शब्दाला ग्रीकमध्ये कायनोस बोललं गेलेलं आहे. कायनोस, नवीनला किंवा न्यूला ग्रीकमध्ये कायनोस हा शब्द वापरला गेलेला आहे. ह्याचा अर्थ काय? कायनोसचा अर्थ काय? वापर न केलेला, ताजा, फ्रेश, किंवा स्वभाव आणि गुणाने नवीन. स्वभाव आणि गुणाने नवीन. जर मी ख्रिस्त येशूच्या ठायी आहे, मी नवी उत्पत्ती आहे. म्हणजे काय? मला नवीन जन्म मिळालेला आहे, मी नवीन आहे, फ्रेश आहे. माझा गुण, माझा स्वभाव जे पूर्वी होता तसा नसणार आहे, तर आज माझा स्वभाव, माझी वर्तणूक, माझे गुण ख्रिस्तासारखे असणार आहे. जर मी ख्रिस्त येशूच्या ठायी आहे आणि जर माझा नवीन जन्म झालेला आहे तर मी नवीन झालेलो आहे. आणि हा नवीन जन्म कसा होतो? तुमच्या शक्तीने, माझ्या शक्तीने, माझ्या बलाने, आम्ही किती प्रयत्न केला तरी नाही होणार आहे. बायबल सांगतं हा नवीन जन्म फक्त आणि फक्त देवापासूनच होतं. नवीन जन्म, बॉर्न अगेन, नवीन जन्म हा अनुभव तुम्हाला मला फक्त देवापासूनच मिळू शकतो. देवच देतो. आणि कसा होतो? पेत्र 1 अध्याय 23 वचन, 1 Peter चॅप्टर 1 वर्स 23. 1 पेत्र 1 अध्याय आणि 23 वचन, 1 Peter चॅप्टर 1 वर्स 23. तिथं असं लिहिलं आहे,
कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. तुमचा माझा नवीन जन्म कशाने होतो? मला पुन्हा एकदा सांगू द्या. आमची शक्ती, आमचं बल, आम्ही किती काय करू त्यांनी नवीन जन्म होत नाही, होऊ शकत नाही. नवीन जन्म देवाच्या वचनानुसार होतं. नवीन जन्म देवाच्या शब्दाने होतो, देवाच्या जिवंत टिकणाऱ्या शब्दाद्वारे होतो. एवढंच नाही, नवीन जन्म आमचा पवित्र आत्म्याद्वारे होतो. योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 5व्या वचनामध्ये जाऊया. योहानाचा 3रा अध्याय आणि 5वं वचन, जॉन चॅप्टर 3 वर्स 5. त्या ठिकाणामध्ये एक शास्त्री जो शास्त्रामध्ये प्रवीण होता, ज्याला पवित्र शास्त्र पूर्ण माहीत होता, तो येशूकडे रात्री आला आणि तो त्याला बोलत होता की तुमच्याबरोबर देव आहे, मला माहीत आहे. आणि मग बऱ्याचशा गोष्टी त्याला बोलत असतात. मग येशू त्याला एक प्रश्न करत आहे. तो प्रश्न असा आहे की तो त्याला म्हणतो की नव्याने जन्मला असून तू स्वर्गाच्या राज्यामध्ये किंवा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. मग 5व्या वचनामध्ये असं लिहिलं, जॉन चॅप्टर 3 वर्स 5. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आत्म्यापासून जन्म घेणं. तुमचा माझा नवीन जन्म होतो. मी तुम्हाला आता सांगेलच नवीन जन्म कसा होतो, वचनाने, पवित्र आत्म्याद्वारे. पण हे कधी होतं? ज्यावेळेस मी शुभवर्तमान ऐकतो, ज्यावेळेस मी वचन ऐकतो आणि वचन ऐकल्यानंतर मी येशूला माझ्या जीवनामध्ये ग्रहण करतो. मला सांगू द्या, जर देवाचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहे तर जुना स्वभावाने आम्ही पाहू शकत नाही. कारण जुना स्वभाव पापामध्ये होता, बंधनामध्ये होता, मरणामध्ये होता, गुलामगिरीमध्ये होता. पण ज्यावेळेस येशूला आम्ही ग्रहण करतो, आम्ही नवी उत्पत्ती बनतो आणि नवी उत्पत्तीलाच देव आशीर्वादित करतो. गलतीकारासपत्र 5वा अध्याय, गलतीकारासपत्र 6वा अध्याय आणि 15 वचन. गलतीकारासपत्र 6वा अध्याय आणि 15 वचन. गलती 6:15. गलती 6:15. कारण सुनता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. नवी उत्पत्तीच नवीन गोष्टींना अनुभवू शकते. मग नवीन उत्पत्ती होण्यासाठी वचन आहे, पवित्र आत्मा आहे. मग मी त्याला नवीन माझा जन्म कसा होऊ शकतो? पुन्हा एकदा सांगू द्या, तुम्ही किती प्रयत्न कराल, मी किती प्रयत्न कराल, त्यांनी होणार नाही. मग मी ख्रिस्त येशूमध्ये कसं येऊ शकतो? कसा माझा नवीन जन्म होऊ शकतो? 1 कोरिन्थीकरासपत्र 1 अध्याय, 1 कोरिन्थीकरासपत्र 1 अध्याय 30 वचन. 1 Corinthians chapter 1 verse 30. 1 कोरिन्थीकरासपत्र 1 अध्याय 30 वचन. त्याच्याकडून म्हणजे ख्रिस्ताकडून, देवाकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व, पावित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असं आहे ख्रिस्त येशूमध्ये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. कोणाकडून? त्याच्याकडून कोणाकडून? देवाकडून. तुमचा नवीन जन्म, माझा जन्म देवाकडूनच होतो. देवच करतो. मग तुम्ही म्हणाल देवच करतो तर मला काहीच करायचं नाही. देवच करणार आहे. माझी शक्ती, माझं ज्ञान, माझ्या योजना नाही. मी असं म्हणाल नाही आज माझं तारण होईल. नाही, देव ज्यावेळेस तुमचं तारण ठेवलं. मला जसं मी तुम्हाला सांगतो, जसं मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये माझं तारण नव्हतं झालं वयाच्या 15व्या वर्षापर्यंत. पण ज्यावेळेस प्रभूला मी ग्रहण केलं, माझं तारणाची मला खात्री मिळाली. तारण झालं, मी नवी उत्पत्ती झालो. आणि हे तुमच्याकडून माझ्याकडून होणार नाही. इफिसकारासपत्रामध्ये जाऊया, 2रा अध्याय, इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 8 and 9. इफिसकारासपत्राचा 2रा अध्याय 8वं आणि 9वं वचन. इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 8 and 9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आड्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. तारण किंवा नवीन जन्म तुमच्या शक्तीने, तुमच्या बलाने होऊ शकत नाही. माझी शक्ती, माझे बल, मी योजना करून कुठल्याही रीतीने होणार नाही. तुमचं माझं तारण कृपेने, विश्वासाच्या द्वारे होते. मी ज्यावेळेस शुभवर्तमान ऐकतो, पापाची क्षमा मागतो, प्रभू येशूला माझा तारणारा, माझा प्रभू म्हणून घोषित करतो, माझा नवीन जन्म होतो, मी नवी उत्पत्ती होतो. जर मी पापामध्ये आहे तर पहिली महत्त्वाची गोष्ट, मी प्रभूकडे यायला पाहिजे. जर अजूनपर्यंत मी नवीन जन्माचा अनुभव घेतला नाही तर आज मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. काय करायला लागणार आहे?
आज जे वचन तुम्ही ऐकत आहात ते वचन ऐकल्यानंतर प्रभूकडे या, प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझ्या विरुद्ध केलेल्या सर्व पापांची, अपराधांची मी क्षमा मागत आहे. प्रभू माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर, माझ्या सर्व चुकांची क्षमा कर, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. आज मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारत आहे, माझा प्रभू म्हणून स्वीकारत आहे आणि माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. ज्यावेळेस तुम्ही ही प्रार्थना करा आणि प्रभूला आपलं जीवन द्याल, प्रभू तुमचा नवीन जन्म कराल. तुमचा नवीन जन्म तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला अरे काही वाटणार नाही, पण आत्मिकतेमध्ये तुम्ही नवीन जन्म पावलेले व्यक्ती असाल. आत्मिकतेमध्ये तुमचा नवीन जन्म झालेला, तुम्ही नवीन सृष्टी झाली आहे. शरीराने तुम्ही तसंच असाल, मनाने विचाराने पण तुम्ही मी तसंच असणार आहे, पण आत्म्यामध्ये मी नवीन उत्पत्ती झालो, मी नवीन जन्म पावलेला असणार आहे. आज पुढे जाण्या अगोदर मला असं तुम्हाला हे उत्तेजन दिलं, जर अजूनही मला माझ्या तारणाची खात्री नसेल, अजूनही जर मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझं जीवन पूर्णपणे समर्पित केलेलं नाही, अजूनही मी पापामध्ये, जुन्या स्वभावामध्ये, जुन्यापणामध्ये जीवन जगत आहे, मी ख्रिस्ताबरोबर चालायचा प्रयत्न करतो, पण माझ्या जीवनात तर ख्रिस्त दिसत नाही आहे, कारण अजून कुठेतरी माझा जुना स्वभाव, जुने विचार मी सोडलेले नाही. आज स्वतःला समर्पित करा. ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मल्या म्हणून नवीन जन्म होणार नाही आहे, मला त्याला ग्रहण करावं लागणार आहे. म्हणून आज संपवण्या अगोदर मला तुम्हाला ह्या प्रार्थनेमध्ये घेऊन जाऊ द्या. सर्वजण आपले डोळे बंद करून माझ्या सांगते ही प्रार्थना करा. मला माहिती आहे आपण केलेली आहे, पण जर अजूनही नसेल, आपल्याला शंका असेल, तर माझ्याबरोबर ही प्रार्थना करा. मी जे प्रार्थना करतो माझ्याबरोबर ही प्रार्थना करा. स्वर्गीय पिता, आज मी तुझ्याकडे येत आहे. देवबापा, आज मी तुझं वचन ऐकलेलं आहे आणि तुझ्या वचनानुसार मी करणार आहे. जर मी तुझ्या विरुद्ध कळत नकळत केलेल्या सर्व अपराधांची, पापांची मी तुला क्षमा मागत आहे. प्रभू येशू, ज्या रक्ताने मला शुद्ध कर, मी कबूल करतो येशू माझा प्रभू आहे. देवाने प्रभू येशूला मेलेल्यातून जिवंत केले असा विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये मी ठेवतो. येशूला माझं जीवन मी समर्पित करत आहे. धन्यवाद येशू, येशूच्या नावामध्ये आमेन. प्रिय मला सांगू, ही प्रार्थनाद्वारे आमचा नवीन जन्म झालेला आहे. आम्ही काय केलेलं आहे, येशूला आमच्या जीवनामध्ये तारणार म्हणून ग्रहण केलेलं आहे. आता नवीन जन्म झाल्यामुळं काय झालं माहिती आहे का, पूर्वी आम्ही काही नव्हतो, पण नवीन जन्माद्वारे आम्हाला स्थान मिळालेलं आहे. आम्ही काहीतरी महत्त्वाचे व्यक्ती झालेलो आहे. पूर्व आम्हाला अस्तित्व नव्हतं किंवा आम्हाला काही ओळख नव्हती, पण आता आम्हाला एक अस्तित्व आणि आम्हाला एक ओळख प्राप्त झालेली आहे. आमचा जुना मनुष्य होता की ज्याला पाप करायची सवय होती, पण नवीन जन्माद्वारे आम्ही त्या स्वभावाला, त्या विचाराला किंवा त्या मनुष्याला आम्ही वधस्तंभावर देऊन टाकणार, त्याला सोडून देणारा आणि एक नवीन व्यक्ती म्हणून आम्ही जीवन जगणार आहोत. एक नवीन व्यक्तिमत्व म्हणून आम्ही आमचं जीवन जगणार आहे. विचार करण्याची पद्धत नवीन, स्वभाव नवीन, गुण नवीन, वागणं नवीन आणि वेगळ्या प्रकारचं आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पवित्र आत्मा तुमच्यासाठी, माझ्यासाठी दिलेला आहे. वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी दिलेलं आहे की जो तुम्हाला मला नाविन्यतेमध्ये जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. म्हणून आज मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. आम्ही प्रभूला ग्रहण केलेलं आहे, आमचा नवीन जन्म झालेला आहे. वचनामध्ये राहा, वचनाची सहभागिता करा, प्रार्थनेद्वारे प्रभू संगती कनेक्ट राहा, त्याच्या संगतीत जोडले जा आणि प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या संगतीत जोडले जाणार आहात, तुमची ओळख त्याच्यामधून होणार आहे. आम्ही ह्यालाच पुढच्या आठवड्यामध्ये मी कंटिन्यू कराल तुम्हाला की ख्रिस्त येशूमध्ये मला काय प्राप्त झालेलं आहे किंवा त्याचा परिणाम काय झालेला आहे, ह्यालाच मी पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या संगती पुन्हा बोलेल. हे फक्त मी प्रस्तावना आज केली की आम्ही ख्रिस्तामध्ये काय आहे, कोण आहे, आम्ही कसं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही नवी सृष्टी आहात, तुम्ही देवाची हस्तकृती आहात, तुम्ही ख्रिस्तासंगतीत जोडले गेलेले आहात, तुम्ही फलदायी आहात आणि परमेश्वर तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे त्याचा महिमा प्रगट करणार आहे. माझी हीच प्रार्थना की परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित करावा आणि माझी तुमची ओळख जी ख्रिस्तामध्ये आहे ती आम्ही समजून घेऊ, त्याबरोबर चालावं आणि त्याचं गौरव करू. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, कारण जे आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, आम्हाला ख्रिस्तामध्ये असणारे जे फायदे आहे, जे आशीर्वाद आहे, ते त्या दिवसामध्ये अनुभवण्यासाठी सहाय्य करा आणि तुझा गौरव होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद, तुझी स्तुती करतो, सर्व गौरव तुला देत. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन.